नमस्कार. आज लातूर शहरामधली पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधल्या काही स्टुडंटला फूड पॉयझनिंगच्या कंप्लेंट असल्यामुळे त्यांना शासकीय गव्हर्नमेंट GMC कॉलेजमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. तर आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉलेजला आणि हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थिनींना भेट दिली आणि तिथे माहिती घेतली असता आज संध्याकाळच्या जेवणानंतर काही एक 8 ते 10 मुलींना पोट दुखणे किंवा नॉशिया व्हॉमिटिंगसारख्या काही कंप्लेंट्स होते. त्यामुळे कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून GMC कॉलेजला ते वाढू नये म्हणून इकडे रेफर केलेलं होतं. आणि त्यानंतर काही आणखी मुलींना सिमिलर सिम्पटम्स जाणवलेले होते. त्यामुळे आज रोजी आपण GMCमध्ये एक 30 ते 32 मुली ह्या ॲडमिट आहेत. आम्ही आता प्रत्येक जिथे जिथे त्या ॲडमिट आहे तिथे भेट दिलेली आहे आणि डॉक्टरांशी जेव्हा चर्चा केली तर मुलींना हे कॉमन सिम्पटम्स आहेत. थोडा नॉशिया आहे, पोटदुखी आहे आणि डोकं दुखणे आहे, परंतु कुणालाही असं काही सिव्हिअर सिम्पटम नाही. आणि इट इज सस्पेक्टेड फूड पॉयझनिंग, जेवणातून त्यांना काही विषबाधा झालेली असावी. आत्ता आम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांशीही बोललो आणि तिथले काही जेवणाचे सॅम्पल्स घेऊन फूड अँड ड्रग्स आमचं डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सॅम्पल टेस्टिंगसाठी दिलेले आहेत. त्याचे आम्हाला रिपोर्ट्स ह्या उद्या संध्याकाळपर्यंत मिळतील. असं मेजर काही कुणाला त्रास नाही, पण ॲज अ प्रिकॉशनरी म्हणून आम्हाला मुली थोड्या ॲनिमिक पण आहेत, एक वीक पण आहेत, जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. परंतु कॉलेजमध्येच एक डॉक्टरांची टीम नेमलेली आहे की ते तिथेच इन हाऊस सगळ्यांचे स्क्रीनिंग आता करून घेतात आणि ऑलमोस्ट सगळ्यांची तपासणी झालेली आहे. त्यामध्ये कुणालाही मेजर असं काही सिम्पटम्स नाही आणि आम्ही ॲज अ जिल्हा प्रशासन म्हणून कॉलेज ॲज वेल ॲज मेडिकल प्रशासनाशी कोऑर्डिनेशन करून लक्ष ठेवू. टोटल इथे 324ची कपॅसिटी आहे. त्यातले 300 मुली आज काही 24 मुली लीव्हवर आहेत. साधारण 300 मुली आत्ता ह्या हॉस्टेलमध्ये आहेत आणि त्यातल्या 33 मुली आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आम्ही सगळ्यांना भेटलो, कुणालाही मेजर असं काही त्रास नाही. उद्या सकाळपर्यंत त्या इथे ॲडमिट राहतील आणि ॲज ऑन डॉक्टरांच्या त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना आपण हॉस्टेलला नाही. आता काही ह्या बऱ्याचशा मुली लातूर जिल्ह्यातल्या आहेत, आजूबाजूच्या आहेत, काही बऱ्याच लांबणं पण आलेल्या आहेत. पालकांना काही घाबरण्यासारखं काही नाही. आम्ही सगळ्यांना म्हणजे पाहिलेलं आहे विद्यार्थिनींना. कधी कधी एकीला त्रास होतो, पॅनिक सिच्युएशनमधून सुद्धा थोडेसे काही सिम्पटम्स असावेत, परंतु मेजर असंही कुणाला काही त्रास नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची म्हणजे चिंता करू नये. त्यांचं हॉस्टेलचे रेक्टर सर आहेत, त्यांचे वॉर्डन आहेत आणि तिथे डॉक्टरांची टीम आम्ही कुणाला त्रास झाला तर इमिजिएट त्यांना मेडिसिन आणि डॉक्टर फॅसिलिटी आल्या. पालकांनी कोणतीच चिंता करू.